ज्या माणसाला आपण काळजाचा तुकड्याप्रमाणे जपतो तोच माणूस जर आपल्या डोळ्यासमोर स्वच्छ अस्तित्व जाळू लागला तर माझ्या सुनेने लग्नानंतर जे काही केलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ती दररोज पहाटे 4 वाजता गुपचूप उठायची आणि आपल्या खोलीतील नवीन चादरी कपडे आगीत झोकून घ्यायची. मी तिला वेडी समजले, तिच्यावर संशय घेतला. पण ज्या दिवशी मी तिच्या खोलीच्या खिडकीतून आत डोकावलं तेव्हा मला जे दिसल त्याने माझं रक्तच गोठलं. कारण माझी सून तिथे फक्त कपडे झारत नव्हती, तर ती अशी एक गोष्ट करत होती ज्याचा विचार करून आजही माझी वाचा बसते. कारण माझं नाव सुलोचना. 60 वर्षाचं आयुष्य मी एका मध्यमवर्गीय शिस्तीत घालवलं. आयुष्यभर चढ उतार पाहिले, पण ज्या घरात मी सुखाची स्वप्न पाहिली होती त्याच घराचा भीती आज मला गिळायला उठल्या होत्या. माझा मुलगा आर्यन शहरात एक मोठ्या कंपनीत कामाला आहे. कामाच्या व्यापामुळे तो महिन्यातून एकदाच घरी येऊ शकतो. त्यामुळे या मोठ्या वाड्यात मी आणि माझी सून ईश्वरी दोघीच असायचो. ईश्वरी दिसायला अतिशय साधी, स्वभावी आणि मर्यादेत वागणारी मुलगी. जेव्हा ती पहिल्यांदा या घरात पाऊल ठेवून आली तेव्हा मला वाटलं की माझ्या घरात सोनं झालं. पण गेल्या 6 महिन्यापासून ईश्वरीच्या वागण्यात असा काही अनाकलनीय बदल झाला होता की मला रात्रीची झोप येणंही कठीण झालं होतं. सुरुवातीला ती खूप गप्पा मारायची, पण आता ती स्वतःला एका वेगळ्याच जगात कोंडून घेतल्यासारखी वागायची. तिचे डोळे नेहमी सुजलेले असायचे आणि चेहऱ्यावर एक अनामिक भीती असायची. सर्वात विचित्र आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे दररोज पहाटे बरोबर 4 वाजता ईश्वरीच्या खोलीतून घोर बाहेर पडायचा. काहीतरी जळल्याचा उग्र आणि गुदमरणारा वास संपूर्ण घरात पसरायचा. मी सुरुवातीला विचारलं, ईश्वरी बाळा, इतका पहाटे कसला घोर येतो ग तुझ्या खोलीतून? ती फक्त नजर चोरून म्हणायची, काही नाही आई, जुने कपडे होते ते खराब झाले होते म्हणून जाळले. पण एखादी व्यक्ती दररोज कपडे कशी काय जाळू शकते, आणि तेही नवीन कपडे? माझे संशय वाढत होते. मला वाटलं ईश्वरी कुणीतरी जादूटोणा केलाय की काय, की तिला काही मानसिक आजार जडल्या. आर्यनला फोन करून मी सांगायचा प्रयत्न केला, पण तो हसून म्हणाला, आई, ईश्वरी शिकलेली मुलगी आहे, ती असं काही करणार नाही. तुझा काहीतरी गैरसमज होतो. पण त्या दिवशी 13 मेच्या त्या काळोख्या पहाटे मी ठरवलं की आज हे रहस्य उलगडायचं. रात्रीचे 3:45 झाले होते. संपूर्ण गाव गाढ झोपेत होतं. मी अगदी मांजराच्या पावलाने श्वास रोखून ईश्वरीच्या खोलीच्या दिशेने गेले. माझ्या हृदयाचे ठोके मलाच ऐकून येत होते. ईश्वरीच्या खोलीची खिडकी थोडी उघडी होती. मी थरथरा हाताने तिथून आत डोकावलं. आतला नजारा पाहून माझ्या शरीरातून एक थंड लहर धावून गेली. खोलीत अंधार होता. फक्त मधोमध एका पितळी ताळात अग्नी धधकत होता. ईश्वरी जमिनीवर गुडघे टेकून बसली होती. तिच्या हातात आर्यनचा तो निळा शर्ट होता जो त्याने त्याचा प्रमोशनच्या दिवशी घातला होता. ईश्वरी तो शर्ट आपल्या उराशी कवटाळून धाय मोकळू रडत होती. तिचे हुंदके शांत होते, पण त्या आवाजात इतकं दुःख होतं की माझं काळच फाटलं. अचानक तिने तो शर्ट त्या आगीत झोकून दिला
आगीचा ज्वाळा उंच गेला. ईश्वरीचे डोळे त्या आगीकडे खिळले होते. ती स्वसित काहीतरी पुटपुटत होती. हळूहळू सगळं संपून जाईल आर्यन. तुझी प्रत्येक खून, तुझा प्रत्येक सुगंध मी या आगातील जाळून टाकेन. जोपर्यंत तू मला विसरत नाहीस आणि मी तुला विसरत नाही, तोपर्यंत ही आग विझणार नाही. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ती आर्यनच्या वस्तू का जाळत होती? तिला आर्यनचा राग येत होतं की यामागे दुसरं काही काळ बेर होतं? पण खरी भीती तर तेव्हा वाटली जेव्हा तिने स्वतःचा हात त्या आगीचा ज्वाळावर धरला आणि स्वतःला इजा करू घेऊ लागली. मी तिथून पळत सुटले. माझ्या डोक्यात हजारो विचार चक्रावत होते. माझी सून माझ्या मुलाला संपवायला निघाली होती की स्वतःला? त्या खोलीत कपड्यासोबत अजून काय जडत होते हे जाणून घेण्यासाठी मला पुढच्या पहाटची वाट पाहावी लागणार होती. पण त्याआधीच एक अधिक घटना घडली ज्याने या कथेला पूर्णपणे वेगळंच वळण दिलं. मी तिथून पळत सुटले आणि माझ्या खोलीत येऊन बेडवर कोसळले. माझा काळीज जोरात धडधडत होतं. ईश्वरी, माझी लाडकी सून, जिला मी पोटच्या मुलीसारखं जपलं होतं, ती असं काही करेल यावर माझा विश्वासच बसत नव्हता. तिच्या त्या शब्दांनी, तुझा प्रत्येक सुगंध मी या आगाती जाळून टाकेन, माझ्या डोक्यात काहून मांजवलं होतं. ती आर्यनवर इतकं प्रेम करायची, मग आज तीच त्याचे कपडे का जाळत होती? एखादी व्यक्ती प्रेमात वेडी होते, पण ईश्वरी हे वागणं वेडेपणाचा पलीकडच होतं. त्या रात्री मला एक क्षणही झोप लागली नाही. सकाळी जेव्हा ईश्वरी चहा घेऊन माझ्या खोलीत आली तेव्हा मी तिच्याकडे पाहूही शकत नव्हते. तिचे डोळे लाल झाले होते, कदाचित रात्रभर रडल्यामुळे किंवा त्या धुरामुळे. तिने चहाचा कप टेबलावर ठेवला आणि ती जायला निघाली तेव्हा मी तिचा हात धरला. तिच्या हातावर चटका लागण्याची ताजी जखम होती. मी विचारलं की ईश्वरी हे काय आहे? तेव्हा तिने घाईघाईने परत खाली ओढला आणि म्हणाली की काय नाही आई, स्वयंपाक करताना चटका लागला. ती खोटं बोलत होती ते मला माहीत होतं, पण तिने इतक्या सफाईने ते लपवलं की मला भीती वाटू लागली. दुपारी जेव्हा ईश्वरी कपडे वाळत घालण्यासाठी गच्चीवर गेली तेव्हा मी ठरवलं की आज तिची खोली तपासायचीच. माझं मन मला खात होत की हे चुकीचं आहे, पण माझ्या मुलीचा आयुष्याचा प्रश्न होता. मी ईश्वरीच्या खोलीत शिरले. खोलीत सगळं कसं नीटनेट होतं, जणू काही झालंच नाही. मी कपाटाचे कप्पे तपासले, पण तिथे काहीच संशयास्पद नव्हतं. शेवटी कपाटाच्या सर्वात खालच्या कप्प्यात काही जुन्या साड्यांचा मागे लपवलेला एक मोठा पिवळा लिफाफा मला दिसला. मी तो बाहेर काढला. त्यावर एका नामावत कॅन्सर हॉस्पिटलचा शिक्का होता. माझे हात थरथरू लागले. लिफाफा उघड्यात त्याचे रिपोर्ट माझ्यासमोर आले. त्यावर ठळक अक्षरात लिहिलं होतं, 4 स्टेज कार्सिनोमा. ईश्वरीला कॅन्सर होता आणि तो शेवटच्या टप्प्यात होता. माझं डोकं सुन्न झालं. ज्या सुनेला मी वेडी समजत होते ती मृत्यूच्या दारात उभी होती. त्या लिफाफ्यात एक छोटी डायरीसुद्धा होती. मी ती उघडली आणि त्याचा एक एक पान माझ्या काळजाचा तुकडा पाडलं गेलं. ईश्वरीने लिहिलं होतं की आर्यनला कसं सांगू, तो तर माझ्याशिवाय श्वासही घेऊ शकत नाही. जर त्याला समजलं की मी मरते तर तो स्वतःला संपवून घेईल. मला त्याच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार निर्माण करायचे आहे. जर त्याने माझा द्वेष केला तर माझ्या जाण्यानंतर त्याला दुःख होणार नाही. तो म्हणेल की बरं झालं ती वेडी मेली, म्हणूनच मी त्याचा वस्तू जाळते, त्याशिवाय वाईट वागते. आर्यन, मला माफ कर, पण तुला वाचवण्यासाठी मला तुझ्या नजरेत मरावं लागेल.
डायरी वाचताना माझे डोळे अश्रूंनी भरले होते. ईश्वरी स्वतःला रोज आगी जाळत होती, जेणेकरून आर्यनच आयुष्य प्रकाशमय राहावं. ती वेडी नव्हती, ती तर प्रेमाची सर्वात मोठी आहुती देत होती. मला स्वतःचीच लाज वाटू लागली. मी तिच्यावर संशय घेतला. तिला चुकीचं समजलं, पण ती तर माझ्या मुलासाठी स्वच्छ अस्तित्व संपवायला निघाली होती. मी डायरी तशीच ठेवून बाहेर आले आणि ईश्वरी समोर आली. तिने माझ्या हातातील तो लिफाफा पाहिला आणि ती जागीच गोठली. तिने काहीच न बोलता फक्त माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून घडाघडा पाणी वाहू लागलं. आम्ही दोघेही एकमेकींना बिलगून खूप रडलो. पण तेव्हाच घराच्या बाहेर एक गाडी येऊन थांबली. आर्यन आला होता, पण त्याचा चेहरा पडलेला होता. त्याच्या हातात काही कागदपत्रे होती. त्याने येताच ईश्वरीकडे पाहिलं सुद्धा नाही आणि सरळ माझ्याकडे आला. त्याच्या आवाजात एक विचित्र कठोरपणा होता. तो म्हणाला की आई, मला ईश्वरीला घटस्फोट घ्यायची आहे. मी आता या वेड्या मुलीसोबत राहू शकत नाही. ईश्वरीच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू आलं, कारण तिची योजना यशस्वी झाली होती. पण आर्यनचा त्या कठोरपणामागे एक असं भीषण सत्य दडलं होतं, ज्याची कल्पना न मला होती ना ईश्वरीला. ज्या एका क्षणाने संपूर्ण कथेला असं वळण दिलं की ज्याने आम्हा सर्वांच्या आयुष्याची राख रांगोळी होणार होती. आर्यनचे हे शब्द ऐकून माझ्या काळजात जणू वीज कोसळली. तो घटस्फोट मागत होता आणि ईश्वरीच्या चेहऱ्यावर एक असं समाधान होतं, जे पाहून मला ओरडून सांगावंच वाटत होतं की ईश्वरी, हे सगळं थांबव. हा तुझा विजय नाहीये. पण आर्यनच्या वागण्यात काहीतरी खूप वेगळं होतं. तो पूर्वीसारखा रागीट नव्हता. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, तर एक प्रकारचं शून्यत्व होते. ईश्वरी मात्र आपल्याच धुंदीत होती. तिला वाटलं तिने केलेल्या या कपाड्याच्या होळीमुळे आर्यनच्या मनात तिच्याबद्दल तिरस्कार निर्माण झाला आहे. आर्यनने रागात त्याचे कपडे गोळा करायला सुरुवात केली. तो ओरडत होता की मला या घरात आता एक क्षणही राहायचं नाहीये. ईश्वरी शांतपणे एका कोपऱ्यात उभी राहून हे सगळं पाहत होती. तिचे हात थरथरत होते, पण ती स्वतःला सावरत होती. मी आर्यनचा हात धरला आणि त्याला ओढत माझ्या खोलीत नेलं. मी दरवाजा बंद केला आणि त्याला तो पिवळा लिफाफा दाखवला. मी म्हटलं की आर्यन, तू जिला वेडी समजवतो ना, ती मृत्यूशी झुंज देते. तिला कॅन्सर आहे आणि ती हे सगळं फक्त तुझ्यासाठी करते. मला वाटलं हे ऐकून आर्यन ईश्वरीकडे धावत जाईल, तिला मिठी मारेल आणि सगळं ठीक होईल. पण आर्यन शांत राहिला. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं, पण तो आश्चर्यचकित झाला नाही. तो जमिनीवर बसला आणि त्याने स्वतःचा चेहरा हाताने झाकून घेतला. त्याने रडत रडत सांगितलं की आई, मला हे माहीत होतं. ईश्वरीला वाटतं की ती लपवते, पण मला तिच्या आजाराबद्दल खूप आधीपासून माहीत होतं. पण तिला हे सांगू शकत नव्हतो, कारण मला स्वतःला एक असा आजार झाला जो या कॅन्सरपेक्षाही भयानक आहे. आर्यनने त्याचे मेडिकल रिपोर्ट काढले. त्याला प्रोग्रेसिव्ह डिमेन्शिया नावाचा आजार झाला होता. याचा अर्थ असा होता की आर्यनची स्मरणशक्ती हळूहळू पण कायमची पुसली जाणार होती. काही महिन्यात तो त्याचं नाव, त्याचं घर आणि त्याची ईश्वरी सगळं काही विसरणार होता. आर्यन म्हणाला की आई, ईश्वरी मला विसरू इच्छे, जेणेकरून मला तिच्या मृत्यूचे दुःख होऊ नये. आणि मी ईश्वरीला सोडून इच्छितो, कारण उद्या मी तिला ओळखीतून शकणार नाही. तेव्हा माझ्या रिकाम्या नजरेने तिला रोज मरावं लागू नये. मी तिला आजाद करू इच्छितो, जेणेकरून ती तिचे शेवटचे दिवस शांततेत घालवू शकेल.
या नियतीचा कसला क्रूर खेळ होता. दोघेही एकमेकांना वाचवण्यासाठी एकमेकापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होते. एकीस शरीर साथ सोडत होतं तर दुसऱ्यास मन. ईश्वरी बाहेर उभी राहून हे सगळं ऐकत होती. तिला जेव्हा आर्यनचा आजाराबद्दल समजलं तेव्हा तिचा तो संशय तुटला. ती धावत खोलीत आली आणि तिने आर्यनला घट्टा मिठी मारली. दोघेही एकमेकांच्या गळ्यात पडून खूप वेळ रडत राहिले. त्या रात्री आमच्या घरात कोणतीही आग लागली नाही, पण दोन आत्मे मात्र सत्याच्या आगीत होरड पडून निघाले होते. आर्यनने ईश्वरीचा चेहरा हातात घेतला आणि म्हणाला की ईश्वरी, जर आपल्याकडे वेळ कमी आहे तर आपण तो तिरस्कारात का घालवायचा. पण सस्पेन्स अजून संपला नव्हता. रात्रीच्या वेळी आर्यन अचानक झोपेतून उठला आणि ओरडू लागला. तो ईश्वरीला ओळखूनच शकत नव्हता. त्याचा आजार झपाट्याने वाढत होता. तो ईश्वरीला धक्के मारून बाहेर काढू लागला आणि म्हणू लागला की कोण आहेस तू, माझ्या खोलीत काय करतेस. ईश्वरीच्या चेहऱ्यावरच ते दुःख पाहून वाटलं की मृत्यू कदाचित या विस्मरणापेक्षा सोपा असेल. पण ईश्वरीने हार मानली नाही. तिने ठरवलं की जोपर्यंत तिचा शेवटचा श्वास सुरू आहे तोपर्यंत मी आर्यनला रोज आठवण करून देईल की मी त्याची ईश्वरी आहे. जरी आर्यन तिला प्रत्येक दिवशी विसरत राहिला तरी त्या घराचं रूपांतर आता एका अशा युद्धभूमी झालं होतं जिथे शरीर आणि मन एकमेकांशी झुंज देत होतं आणि मी फक्त एका असहाय प्रेक्षकासारखी हे सगळं पाहत होतं. ज्या रात्री आर्यनने केलेला तो धक्का आणि त्याचे ते अनोळखी शब्द ईश्वरीच्या काळजाला आरपार चिरून गेले होते. जिला त्याने आपल्या आयुष्याचं सर्वस्व मानलं होतं, तिलाच तो आज घराबाहेर काढायला निघाला होता. ईश्वरी जमिनीवर पडली होती. तिच्या कोपरातून रक्त वाहत होतं, पण तिला त्या जखमपेक्षा जास्त वेदना मनाला होत होत्या. मी आर्यनला थांबवण्याचा प्रयत्न केला, त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या डोळ्यातली ती ओळख पूर्णपणे पुसली गेली होती. तो रागाने लाल झाला होता आणि म्हणत होता की आई, या अनोळखी बाईला तू घरात का घेतलंस. माझी ईश्वरी अशी आजारी आणि विदूर नसू शकते. ती कुणीतरी भोंदू आहे. ईश्वरी स्वतःला सावरलं आणि ती कष्टाने उभी राहिली. तिने मला खूने सांगितलं की आर्यनला काही बोलू नका. तिला माहीत होतं की हा तिचा आर्यन नाही, तर त्यांना मेंदूने रचलेला एक चक्रव्यूह आहे. त्या रात्रीनंतर घराचं स्वरूपच बदललं. आर्यनचा आजार आता वेगाने वाढत होता. कधी तो मला त्याची बहीण समजायचा तर कधी ईश्वरीला घराची मोल करीन. पण ईश्वरीने मात्र हार मानली नव्हती. तिची स्वतःची प्रकृती कॅन्सरमुळे खालावत चालली होती. केमोथेरपीमुळे तिचे केस गळून गेले होते. ती खूप अशक्य झाली होती. तरीही ती दररोज पहाटे 4 वाजता उठायची. आता ती कपडे झाडत नव्हती, तर ती आर्यनचा उसाशी बसून त्याला त्याचा जुन्या गोष्टी सांगायची. आर्यन बघ, हा आपला लग्नाचा अल्बम. ही मीच आहे, तुझी ईश्वरी, ती शांतपणे सांगायची. आर्यन कधी कधी त्या फोटोकडे पाहायचा आणि हसायचा. किती सुंदर मुलगी आहे ही. पण तू तर खूप आजारी दिसते. तू माझी ईश्वरी असू शकत नाहीस. ईश्वरीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असायचं, पण ती हसून म्हणायची, हो आर्यन, मी तुझीच ईश्वरी आहे, फक्त थोडी थकले. एक दिवशी दुपारी आर्यन सांज झोपला असताना मी ईश्वरीला स्वयंपाकघरात थकून बसलेली पाहिलं. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. मी म्हटलं, ईश्वरी बस कर ग, स्वतःला मारतेस. आपण आर्यनला दवाखान्यात भरती करूया, तिथे त्याची चांगली काळजी घेतली जाईल. ईश्वरीने नकार दिली. ती म्हणाली, आई, हॉस्पिटल त्याला भीती देईल, प्रेम नाही, आणि माझ्याकडे आता जास्त वेळ उरला नाहीये.
मला माझ्या पतीचा मिठीत शेवटचा श्वास घ्यायचा आहे. मग त्याचे मला ओळखलं नाही तरी चालेल. पण आर्यनचा आजार त्याला हिंसक बनवत होता. त्याला वाटायचं की ईश्वरी त्याला विष देते म्हणून तो तिला मारू लागला. एक दिवस त्याने रागात औषधाची बाटली फोडली आणि ईश्वरीला जोरात धक्का दिला. ईश्वरी डोके टेबलाचा कोपऱ्याला लागलं आणि रक्त वाहू लागलं. आर्यन घाबरून कोपऱ्यात जाऊन बसला आणि रडू लागला. मला वाचवा, ही बाई मला मारून टाकेल. ईश्वरी रक्ताळलेल्या अवस्थेत त्याच्याकडे सरकत गेली. तिने त्याचा हात धरला आणि म्हणाली, घाबरू नकोस आर्यन, मी तुला सोडून जाते. आता तुला कुणीही औषध देणार नाही, कुणीही त्रास देणार नाही. तिने कपाटातून तिची ती लाल ओढणी काढली जी तिने लग्नात ओढली होती. तिने मला सांगितलं की आई, आज शेवटची पहाट आहे. आज मी माझी शेवटची निशाणी जाळणार आहे. पहाटेचे 4 वाजले होते. बाहेर खूप धुंक होतं. ईश्वरीने अंगणात तो अग्नी पेटवला आणि ती ओढणी आगीत टाकली. जशी ती रेशमी ओढणी जळू लागली तशा ईश्वरीचा देहनी जणू थूक लागला. पण तेव्हाच एक चमत्कार घडला. त्या आगीच्या प्रकाशाने आणि जळणाऱ्या कपड्याच्या वासाने आर्यनचा मेंदूतील एक सुप्त भाग जागा झाला. तो धावेत बाहेर आला. त्याची नजर त्या जळणाऱ्या लाल ओढणीवर पडली. त्याच्या डोळ्यात अचानक प्रकाशाची एक चमक आली. तो ओरडला, ईश्वरी, ही तर आपल्या लग्नाची ओढणी आहे. ईश्वरीने मागे वळून पाहिलं आणि तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले. आर्यन धावत गेला आणि त्याने तिला घट्ट मिठी मारली. त्याला सगळं आठवलं होतं, पण फक्त काही क्षणासाठी. सस्पेन्स आता असा होता की या काही क्षणाच्या ओळखीनंतर नियती त्याच्यासमोर कोणता शेवटचा आणि भयानक डाव टाकणार होती. आर्यनने ईश्वरीला ज्या मायेने मिठीत घेतलं होतं ते पाहून मला वाटलं की कदाचित आता सगळं ठीक होईल. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. आर्यनला त्या क्षणी सगळं आठवलं होतं, पण त्याच्या चेहऱ्यावर सुखापेक्षा जास्त भीती पसरली होती. त्याने ईश्वरीचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि रडत रडत विचारलं की, ईश्वरी, तू हे सगळं माझ्यासाठी केलंस? तू स्वतःला आगीत का जाळलंस? ईश्वरीने फक्त हसून त्याचे अश्रू पुसले आणि म्हणाली की, आर्यन, तुला वाचवण्यासाठी मी स्वतःला 1000 वेळा जाळायला तयार आहे. पण तो आनंदाचा क्षण फक्त काही मिनिटांचा ठरला. आर्यनच्या डोळ्यातली ती ओळख पुन्हा एकदा धूसर होऊन लागली. त्याने तिची मिठी सैल केली आणि तो मागे सरकला. कोण आहेस तू? तुला कसं माहीत माझं नाव? आई, या बाईला बाहेर काढा, ती मला घाबरवते. आर्यन पुन्हा त्याच विस्मरणाच्या गडद अंधारात हरवला होता. ईश्वरी मात आता पूर्णपणे खचली होती. तिच्या कॅन्सरने आता तिचे फुफ्फुस कवेत घेतले होते. तिला श्वास घेताना प्रत्येक वेळी नकळतल्या होत होत्या. तिने आर्यनच्या कपाटातून तिची ती शेवटची निशाणी बाहेर काढली जी तिने अजून जाळली नव्हती, तिचं मंगळसूत्र. ती म्हणाली की, आई, आर्यनने मला ओळखलं. माझ्यासाठी एवढं खूप आहे. आता मला सुखाने मरू द्या. त्या रात्री आर्यन खूप हिंसक झाला होता. त्याला वाटलं होतं की ईश्वरी त्याला घरातून काढून टाकणार आहे. त्याने रागाच्या भरात घरातील आरसे फोडले आणि ईश्वरीला जोरात धक्कावून दिलं. ईश्वरी जोके भिंतीवर आदळलं आणि ती रक्तबंबाळ झाली. मी धावत गेले, पण तिने मला रोखलं. मी रेंगत आर्यनच्या पायाशी गेले आणि म्हणाले की, घाबरू नकोस आर्यन, आज तुझा या धडला कायमचा दूर होईल. तिने ते मंगळसूत्र ज्या पेटलेल्या तळात ठेवलं, जशी ती सोन्याची टाळ
काळी पडू लागली तशा ईश्वरीचा जीवही व्याकुळ झाला. तिने आर्यनचा हात शेवटचा आपल्या हातात घेतला. आर्यनला काहीच कळत नव्हतं. तो फक्त तिला एक अनोळखी माणसासारखं पाहत होता. ईश्वरीने माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून शेवटच्या अश्रू ओघळलं. आई, आर्यनची काळजी घ्या, हे तिचे शेवटचे शब्द होते आणि तिचे डोळे कायमचे मिटले. आर्यन तिला झटकून आपल्या खोलीत निघून गेला, जणू काही झालंच नाही. ईश्वरीचा मृत्यूदेह तिचेच पडून होतं, पण तिचे ते महान बलिदान अजूनही त्या खोलीत धुराच्या रूपाने फिरत होतं. सस्पेन्स आता असा होतं की ईश्वरीचा जाण्यानंतर आर्यनच काय होणार होतं आणि ईश्वरीने मरण्यापूर्वी आर्यनसाठी अशी कोणती शेवटची गोष्ट ठेवली होती जी त्याचा उद्ध्वस्त झालेलं आयुष्य पुन्हा सावरू शकणार होती. ईश्वरीच्या निधनानंतर घरात पसरलेली ती शांतता स्मशानापेक्षाही भयानक होती. अंगणात अजूनही त्या जळलेल्या मंगळसूत्राची राख हवेत उडत होती. ईश्वरीचा निष्प्राण देह तिथेच पडला होता, पण आर्यन मात्र आपल्या खोलीत रेडिओ लावून गाणी ऐकत होता. त्याला काहीच आठवत नव्हतं. ज्या ईश्वरीने शेवटच्या श्वासापर्यंत त्याचा स्मृती जागवण्यासाठी स्वतःला झिजवलं, तिचे अस्तित्व त्याच्यासाठी आता पूर्णपणे पुसलेलं होतं. गावकरी आले, अंत्यसंस्काराची तयारी झाली, पण आर्यन मात्र एका अजन्याबासारखा खिडकीतून हे सगळं पाहत होतं. त्याने मला फक्त एकच विचारलं की आई, या पांढऱ्या कपड्यातला माणसाची गर्दी कशासाठी आहे? माझं काळच फाटलं, पण मी काहीच बोलू शकले नाही. ईश्वरीचा पार्थिवला जेव्हा अग्नी दिला तेव्हा मला असं वाटलं की मी फक्त एका शरीराला नाही तर प्रेमाचा एक महान बलिदानाला निरोप देते. ईश्वरी गेल्याचा 10व्या दिवशी मी तिची खोलीत आवरत होते. तो सुटा आणि रिकामा झालेला कपाट पाहून डोळे भरून आले. तेव्हाच मला ईश्वरीने मरण्यापूर्वी माझ्याकडे सोपवलेली ती छोटी रेकॉर्डिंग सापडली. मी ती सुरू केली आणि ईश्वरीचा तो हळवा आवाजात पुन्हा एकदा घरात घुमला. आई, जर तुम्ही हे ऐकत असाल तर याचा अर्थ माझा प्रवास संपला आहे. आर्यनकडे आता फक्त तुम्ही आहात. डॉक्टरांच्या मते आर्यनला काहीच आठवणार नाही, पण प्रेमाची भाषा ही डोक्याची नाही तर हृदयाची असते. मी आर्यनच्या कपाटाच्या मागे एक कोपऱ्यात थोडीशी राख ठेवली आहे. ती त्याचा आवडत्या शर्टची राख आहे. जेव्हा तो खूप अस्वस्थ होईल तेव्हा त्याला ती राख सुंघायला घ्या. कदाचित त्या सुगंधातून त्याला माझी जाणीव होईल. मी तसं केलं. आर्यन जेव्हा खूप चिडचिड करायला, आरडाओरडा करायचा, तेव्हा मी ती राख त्याच्या जवळ नेली. आश्चर्य म्हणजे ती राख जवळ नेताच आर्यन एकदम शांत व्हायचं. त्याला आठवत नव्हतं की ती राख कशाची आहे, पण त्याचा रूहानी ओढीने तो त्या राखेला आपल्या हातावर घेऊन कुरवाडायला आणि त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागायचे. आज ईश्वरीला जाऊन 2 वर्ष झाली आहे. आर्यन आता स्थिर आहे, पण तो अजूनही मला ओळखत नाही. मात्र दररोज पहाटे बरोबर 4 वाजता आर्यनला आपोआप जाग येते. तो शांतपणे अंगणात जाऊन बसतो जिथे ईश्वरी कपडे झाडायची. तो तिथे बसून तासनतास शून्यात पाहत राहतो. कधी कधी तो हवेत हात हलवतो, जणू कुणाचा तरी हात हातात घेण्याचा प्रयत्न करतो. तो स्वतःशी पुटपुटतो, कुणीतरी होत जे मला खूप आवडलास, कुणीतरी होत ज्याला सुगंध आजही या हवेत आहे. ईश्वरीने कपडे झाडले होते कारण तिला आर्यनच्या स्मृतीमधून स्वतःला पुसायचं होतं, पण त्याचं राखेने आर्यनच्या हृदयावर एक न पुसणारा ठसा उमटवला होता. प्रेम कधी संपवत नाही, ते फक्त रूप बदलत
कधी आठवणीचा रूपात तर कधी त्या पवित्र राखेचा रूपात ईश्वरीने स्वतःला राख केलं, जेणेकरून आर्यनला अपराधीपणाचा आगीत जाळं लागू नये. आज जेव्हा मी त्या खिडकीतून आर्यनला शांत बसले पाहते, तेव्हा मला जाणवलं की ईश्वरी गेली नाहीये. ती आजही या राखेच्या सुगंधातून आर्यनची काळजी घेत आहे. हीच होती ईश्वरी आणि आर्यनची कहाणी, एका अशा प्रेमाची ज्याने मृत्यूलाही हरवलं होतं आणि विस्मरणाच्या अंधारातही आपली ज्योत तेवत ठेवली होती. मित्रांनो, जर ही हृदयस्पर्शी कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओला लाईक करा. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रेम हे कधी संपत नाही, ते फक्त राखेच्या रूपात अमर होतं. भेटूया पुढच्या एक असाच भावुक कथेमध्ये. धन्यवाद.